जय शिवराय शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये नेहमी सांगत असतो शेतीला शेतीपूरक जोडधंदा म्हणून कुठला तरी आपण व्यवसाय चालू करा. नवतरुण आहे त्यांना माझा एकच संदेश असतो की तुम्ही रिकामा बसण्यापेक्षा आपल्या हाताला काहीतरी काम असू द्या, जेणेकरून तुमचा उदरनिर्वाहाचा काहीतरी एक मार्ग निघेल. तसंच आपण या ठिकाणी आलेलो आहे मित्रांनो. यज्ञेश काऊ फार्म, यज्ञेश पोल्ट्री फार्म, शेळी पालनाचा असतील असे वेगवेगळे सेटअप आहेत. या फार्मवर आलो मित्रांनो. इतकं जबरदस्त नियोजन आहे, इतके छान असे पक्षी त्यांनी संगोपन केलेलं आहे. याच सोबत त्यांनी गायींचं इतकं उत्कृष्ट दर्जाचं संगोपन केलेलं आहे. मागे बघू शकता तुम्ही गायींचा असा भारी गोठा बनवलेला आहे मुक्त संचार पद्धतीने. इकडे बघू शकता तुम्ही, इकडे कुक्कुटपालनाचा खूप जबरदस्त छान असा सेटअप बनवलेला आहे. हा सगळा सेटअप करण्यामागचा त्यांचा हेतू कसा होता आणि ही संकल्पना त्यांना नेमकी सुचली कशी, पण भाऊंना विचारू की त्यांनी या सगळ्या नियोजनामागे त्यांचा हा कसा संघर्ष राहिला, कसा प्रवास राहिला. भाऊ नमस्कार. नमस्कार. शौर्य गोट फार्म या युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत आहे. मी आलो आणि नियोजन बघितलं, इतकं जबरदस्त, इतकं उत्तम. आपल्या जवळजवळ या पूर्ण खानदेश भागात असं नियोजन मी आजपर्यंत नाही पाहिलं आणि मनाला खूप छान वाटलं. तुमचे अॅनिमल बघून, अॅनिमलची क्वालिटी बघून किंवा गावरानी कोंबडींचा जो सेटअप बघून, आणि कसं आहे गावरानी कोंबड्या तुम्ही ज्या गावरानी पद्धतीने सांभाळल्या ते बघून खूप छान वाटलं. हा फार्म तुम्ही कधी चालू केला होता भाऊ? हा 2011 मध्ये. 2011 मध्ये. आणि म्हणजे अशी कल्पना कशी सुचली तुम्हाला? जसं आता शेती पण आहे, शेतीशी निगडीत तुमचा कुक्कुटपालन झाला, मागे शेळ्या पण होत्या, नंतर आता हा गाई पालनाचा, म्हणजे असं एकंदरीत अशी मिश्र शेती म्हणजे इंटिग्रेटेड फार्मिंग करावी असं कसं सुचलं तुम्हाला? मी नाशिकला होतो जॉबला. बरं. जॉबवरून घरी आलेलो होतो सुट्टीवर. ओके. आणि अचानक माझा ऍक्सिडेंट झाला. ओके. ऍक्सिडेंट झाल्यामुळे मी 6 महिने बेडवर होतो. बरं. मग त्यावेळेस वडिलांकडे 2 गायी होत्या. हो. मग मी विचार केला की आता नाशिकला जाण्यात काही उपयोग नाही आपला. बरोबर. मग या 2 गायींच्या मी गायी वाढवत गेलो. हो. आणि माझ्या पायाला अंडे लागत होते माझ्यासाठी. म्हणजे मग घरच्यांनी 2 कोंबड्या घेतलेल्या होत्या. मग मी विचार केला की हे 2 कोंबड्यांवर जर अंडे विकले पण जात आहे आणि घराला पण भेटत आहे, तर मग आपण कोंबडी पण वाढवू. बरोबर. मग त्यामुळे मी गायींसोबत कोंबडी वाढवली. ओके. आणि जसं जसं मी तो व्यवसाय वाढवत गेलो तसं तसं मला बेनिफिट भेटत गेला. बरं. आणि आता हा आपला जो फार्म आहे हा कुठे, जर कधी कोणाला यायचं असेल फार्म व्हिजिट करायला किंवा काही इन्फॉर्मेशन घेण्यासाठी, तर आपला फार्मचा ऍड्रेस कसा असेल? आपला फार्मवर जर यायचं म्हटलं, इकडनं चाळीसगावकडनं जर यायचं म्हटलं तर चाळीसगाव पासून आज 60 किलोमीटर अंतरावर आहे. कसगाव पासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. ओके. आणि जर पारोड्याकडनं यायचं म्हटलं तर पारोड्यापासून 7 किलोमीटर अंतरावर आहे. बरं. आता हे आपल्याकडे गावरानी कोंबड्या आहे जनरल. हो. आणि आपल्या गायीची पण कोणती व्हरायटी गायची? जर्सी आणि एचएफ मिक्स. आणि आता ही जी गावरानी कोंबडी आपल्याकडे आता सध्या किती आहे? आता माझ्याकडे अंड देणारी कोंबडी आहे 300. ओके. आणि छोटे मोठे कोंबडे वगैरे नर वगैरे जर पकडले तर टोटल 1500 पर्यंत. ओके. प्युअर गावरानी. कुठलीच बेसण नाही. अच्छा. अंडे वगैरे कसे विकता मग तुम्ही? अंडे आपले घरपोच इथंच विकले जातात. एवढे या रूटला शिक्षक लोक वगैरे आणि बऱ्याचशा लोकांना माहिती झालेलं आहे की इथं अंडे भेटतात ओरिजिनल, त्याच्यामुळे लोक इथं येऊन घेऊन जातात. ओके. मित्रांनो, प्युरिटी जिथे राहिली ना तिथे 100% गिराईक पोहोचतो. एकदम प्युअर गावरान अंड मिळेल मित्रांनो. इथं काय ना काय प्रमाणे देतात अंड? 15 रुपये. 15 रुपये प्रमाणे. गाई किती सध्या? आता गाई माझ्याकडे 16 आहेत दूध देणाऱ्या. ओके. आणि खाली गाई 17-18 आहे. अच्छा. म्हणजे दूध वगैरे किती निघत असतं? दूध आता माझं जातं एका टायमाला 80 लिटर. मग या दिवसभराचं नियोजन कसं असतं तुमचं? चारा वगैरे कसं? आता मुक्त संचार पद्धतीने गोठा आहे म्हणजे त्यांना एवढा चाराचा मुक्त संचारचं असं नियोजन आहे माझं. सकाळी 11ला चारा टाकला, गव्हाणी फुल भरून द्यायच्या, दुसऱ्या दिवशी 11लाच टाकायचा. ओके. आणि पाण्याचं कुंड मध्ये असल्यामुळे ते त्यांना पटत तेव्हा ते पाणी पितात. हो. त्याच्यामुळे तो काही एवढा त्रास नाही. म्हणजे शेण फेकायचं वगैरे तो त्रास नाही. आता हे तुम्ही शेण कधी काढता बरे? हे 6 महिन्यात एक वेळेस. म्हणजे ते पण विकलं जात असेल? हो, ते बी विकलं जातं 3000 रुपये टॉर्ली प्रमाणे. अरे वा. जर आपण एक हिशोब केला, जर वार्षिक उत्पन्नाचा जर आपण हिशोब केला, जसं गायींचं दूध असेल किंवा गायींचं शेण असेल किंवा या कुक्कुटपालनात तुम्हाला अंडे मिळत असतील किंवा पक्षी विकणं झालं किंवा याच्या अगोदर शेळ्या पण होत्या तुमच्या, एकंदरीत असं जर कधी आपण कॅल्क्युलेट केलं वार्षिक उत्पन्न किती होत असेल? तरी अंदाजे 20-25 लाखापर्यंत वार्षिक. मित्रांनो, आज म्हणजे मी स्वतः नोकरीला आहे आर्मी मध्ये, मलाही 60-70 हजार रुपये पगार आहे, पण मी वर्षाचा माझा टर्नओव्हर घेतला ना तरी एवढा पोहोचू शकत नाही. इतका पावर धंद्यामध्ये मित्रांनो. तर नक्कीच तुम्ही धंद्याकडे वळा. जर शेतकरी असाल ना तर शेतीशी निगडीत कुठला तरी छोटा मोठा व्यवसाय करा मित्रांनो. भाऊ, तुम्हाला काय वाटतं की आजकालचा जो तरुण आहे तो भरकटलेला आहे, त्याच्यासमोर टार्गेट नाहीये, दिशा नाहीये, योग्य मार्गदर्शन नाहीये. मग कसं ना छोट्या मोठ्या पैशांसाठी कंपनीत काम करतो, दिवस रात्र राबतो. तर तरुणाने जर कधी अशा व्यवसायाकडे वळाला तर त्याच्यासाठी किती फायदेमंद असेल? भरपूर फायदे. म्हणजे आणि तरुणांनी वळायलाच पाहिजे या व्यवसायाकडे. बरोबर. दिवसभर मोबाईल स्क्रोल करण्यापेक्षा त्या मोबाईलचा काहीतरी फायदा घ्यायला पाहिजे. बरोबर.
आज छोटा व्यवसाय जरी असला म्हणजे लोकांना वाटत की जाऊ द्या, काय कोंबड्या पाळलेल्या आहे, काय गाई पाळलेल्या आहे. बरोबर. लोक टॉर्चर जरी करत असतील तरी येणारा जो त्यांचा जो पुढचा काळ आहे तो त्यांच्यासाठी खूप फायदेशीर असतो. हो, खरंच. कुठलाही व्यवसाय असेल ना तर त्याला व्यवसायाला कधीच कमी नाही लेखायचं. ते कुठलंही काम असतं ना ते काम सही या गलत नसतं. ती आपली वैयक्तिक सोच असते मित्रांनो. मेहनत चांगली करा, परिश्रम चांगले करा आणि कष्ट चांगले घ्या. नक्कीच तुम्हाला यश भेटेल मित्रांनो. मग तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये उतरा. तुम्ही शेती करत असाल तर शेतीमध्ये चांगलं काम करा, धंदा करत असाल तर धंदामध्ये चांगलं काम करा, किंवा असे पक्षी सांभाळत असाल किंवा गाई सांभाळत असाल तर तिथं व्यवस्थित नियोजन करा, काम करा. प्रॉफिट आणि यश 100% मित्रांनो. आता पूर्ण सेटअप सांभाळण्यासाठी तुमच्याकडे मनुष्यबळ किती बरं? मनुष्यबळ जर खरं म्हटलं तर याच्यात माझं सर्वात अनमोल सहकार्य जर असेल तर माझ्या आई वडिलांचं. बरोबर. याच्यात मी वेटनरी डॉक्टर असल्यामुळे मी सहसा करून बाहेर व्हिजिटला असतो. ओके. पण हे सर्व जे सांभाळत आहे ते माझे आई वडील आणि त्यांच्या हाताखाली 2 माणसं कामाला. अच्छा अच्छा. अंड्यांचं कलेक्शन पूर्ण माझी आई करते पूर्ण, आणि वडील गाईंचं सांभाळून घेतात. दूध वगैरे काढण्यासाठी मशीन वगैरे? हो, मिल्किंग मशीन आहे दूध काढण्यासाठी. ओके. तुम्ही स्वतः वेटनरी डॉक्टर असल्या कारणाने म्हणजे जो पशुपालनाला ज्या आवश्यक लसीकरण असतं किंवा मेडिसिन असतं याच्यातून तुम्हाला पुरेपूर माहिती असतेच. जर आपण वेळोवेळी लसीकरण केलं किंवा औषधोपचार जर वेळोवेळी केले तर मृत्यूचं एवढं प्रमाण राहत नाही ना? नाही, तुम्ही कोंबडींमध्ये जर लसीकरण वेळोवेळी दिलं तर कोंबडींमध्ये पण काही तुमचं आर्थिक दृष्ट्या नुकसान होऊ शकत नाही. आणि राहिला विषय गायींचा, गायींना FMD किंवा लंपी आजाराची जर लसीकरण वॅक्सिन देऊन टाकली तर तुम्हाला त्यात काही अडचण येऊ शकत नाही. आणि राहिला दुसरा विषय, आजकाल तरुणांची अशी शंका आहे की लोणीकडच्या ज्या गायी आहे जर्सी किंवा HF म्हणा, हे आपल्याकडे टिकत नाही. पण याला कारणीभूत आपणच आहे. जसं काही आपण आणल्यावर त्यांना मिनरल मिक्सचर वगैरे काही देत नाही. मिनरल मिक्सचर वर जर जास्त जोर दिला तर त्यामुळे तुमचा एक डॉक्टर आणि मेडिकल हा पैसा बचत होऊ शकतो. बरोबर. तुम्ही चाऱ्यासाठी कसं म्हणजे कसं नियोजन केलंय तुम्ही चाऱ्यासाठी आपलं 1 एकर गिनी घास लावलेलं आहे, 1 एकर ऊस लावलेला आहे, आणि कोंबडी आणि गायसाठी प्लस घास गवत टाकलेला आहे, म्हणजे मेथी घात. हो. आणि बाकी आपण मकाचा कोरडा चारा भरलेला असतो. ओके. तर काय वाटतं भाऊ तुम्हाला, खरंच शेतकऱ्यांनी असतील किंवा तरुणांनी खरंच या व्यवसायाकडे वळलं पाहिजे? तरुणांनी वळायलाच पाहिजे या व्यवसायाकडे. फक्त व्यवसाय करताना ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आपण किती काळ टिकतो. म्हणजे जसं आज टाकलं म्हणजे आज उगत नाही. बरोबर. ते उगायला काहीतरी घरात पीक, जसं शेतीतलं पीक यायला 4 महिने 6 महिने काही लागतं, तसा आपला व्यवसाय आहे. व्यवसाय काही ठराविक काळानंतर आपल्याला उत्पन्न देतो. आणि तेवढी तरुणांनी संयम बाळगणं महत्वाचं आहे. आता ही जे मिश्र तुम्ही म्हणजे इंटिग्रेटेड टाईप मध्ये जे करताय, जसं एकावर दुसरा अवलंबून आहे, जसं आता हे जसं गायींचं आता शेण निघत असेल तर मुक्त संचार पद्धतीने शेण वगैरे निघतं, या उकिरड्यावर म्हणजे उकिरडा कोंबडींसाठी खूप बेस्ट असा ऑप्शन आहे चाऱ्यासाठी. म्हणजे त्याच्यावर व्यवस्थित राहतात. याचा तुम्हाला म्हणजे अशी युक्ती कशी सुचली की आपण असं करावं बॉस म्हणून? ही युक्ती जेव्हा माझ्याकडे 2 गायी होत्या आणि त्या 2 गायींमुळे मी जेव्हा कमीत कमी 10-15 कोंबड्या केलेल्या होत्या, त्या 10-15 कोंबड्यांना माझ्या 2 गायींमुळे खाद्य लागत नव्हतं. मग तेव्हा मला ती कल्पना सुचली की आपल्याकडे आता 70 ते 75 गायी झालेली होती तेव्हा. मग या 70-75 गायीमध्ये आपण 1000 कोंबडी कशी पाळू शकतो. मग त्यामुळे मी त्या कोंबड्या वाढवल्या होत्या. आता या अशी परिस्थिती, मी जरी गायी कमी केलेल्या असल्या तरी माझा आज या उकिरड्यामुळे आणि त्या गायींच्या शेणामुळे 60% खाद्याची बचत होते. खरंच भाऊ, तुमचा फार्म बघून, तुमचं मॅनेजमेंट बघून किंवा तुमचे अॅनिमल बघून आम्हाला खूप छान वाटलं, आणि नक्कीच आमचे जे व्ह्युअर्स आहेत त्यांनाही खूप छान वाटेल. कारण अशी जी संकल्पना आहे आपल्या खानदेश भागात जरा कमीच दिसायला मिळते. आणि हे जे तुम्ही इनोव्हेशन केलेलं आहे, हे मॉडिफिकेशन केलेलं आहे, हे एकदम उत्तम आहे. आणि भविष्यामध्ये तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आमच्या व्ह्युअर्स तर्फे आणि आमच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही इतकं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला दिलं, आमच्या व्ह्युअर्सना दिलं, त्यासाठी खूप खूप आभारी तुमचे. नक्की. तर मित्रांनो, जर तुम्हाला अशी काही संकल्पना असेल तुमच्या मनामध्ये, करायची इच्छा असेल ना, तर डेफिनेटली करा मित्रांनो. कारण काम कुठलंच वाईट नसतं मित्रांनो, सोच आपली वाईट असते. त्यामुळे जर तुम्ही शेती करत असाल तर बिनधास्त असे जोड व्यवसाय करा शेतीशी निगडीत, किंवा तुम्ही कुठे छोटं मोठं काम करत असेल, तुमच्याकडे छोटंफार क्षेत्र असेल तर नक्कीच असे व्यवसाय चालू करा मित्रांनो. कारण याच्याने तुमच्या उत्पन्नाला काहीतरी हातभार लागेल. मित्रांनो, तुम्हाला गाई पालन असेल, कुक्कुट पालन असेल, किंवा शेळी पालन असेल, किंवा औषधोपचाराविषयी काय माहिती जी जाणून घ्यायची असेल ना, तर भाऊंचं एक चॅनल आहे इंस्टाग्रामचं, यज्ञेश डेअरी फार्म म्हणून, आणि सेम युट्यूबला पण एक अकाउंट आहे भाऊंचं, अविनाश पाटील म्हणून युट्यूबला पण चॅनल आहे. मी त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल, तर नक्कीच तुम्ही व्हिजिट करा. इतके
जेन्युइन व्हिडिओ आणि इतके इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे. आणि भाऊंच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामचं जे पेज असेल त्याला नक्कीच फॉलो करा.